आजची ही मिसळ रेसिपी जेवढी दिसायला भारी आहे ना, तेवढीच खायलासुद्धा आहे बरं का. कारण अस्सल कोल्हापुरी पद्धतीने घरगुती मिसळ मसाला तयार करून आजची ही झणझणीत आणि तर्रीदार मिसळ आपण बनवलेली आहे. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही मिसळ बनवत असाल ना, तरीसुद्धा छान तर्रीदार आणि झणझणीत तयार होईल इतक्या सोप्या पद्धतीने मी आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. मिसळचा कट बनवण्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घेऊयात. त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्या कांद्याला उभे काप करून घ्यायचे आणि मग ते गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदे छान एक 10 मिनटामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता कांदा भाजून झाला की तो थंड होईपर्यंत साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच मिसळ मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी 1 चमचा तीळ घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा धने, 2 लवंग, 4 मिरी, 2 हिरव्या वेलच्या आणि 1 मसाला वेलची घालून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं, 1.5 चमचा खसखस घालून घ्यायची आहे. खसखसीचं प्रमाण हे जास्त का ठेवायचं हे व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगेलच. त्यानंतर 1 ते 1.5 इंच दालचिनीचे तुकडे आणि अर्धा चमचा शहाजिरं घालून घ्यायचे आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला मंद आचेवरती छान वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. ते जास्त भाजायचे नाही. जर जास्त भाजले तर त्याचा जो फ्लेवर आहे किंवा त्याचा जो अरोमा आहे तो निघून जातो. त्यामुळे हलकेसे गरम करायचे आणि लगेचच एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये बारीक कापून घेतलेलं पाव वाटी खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबरं देखील छान मंद आचेवरती गोल्डन रंगाचं होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी तेल वापरलेलं नाही, कारण ऑलरेडी खोबरं हे तेलकट असतं, त्यामुळे मी तेलाचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला हवं असेल तर पाव चमचा तेल टाकून देखील छान खरपूस रंगावरती खोबरं भाजून घेऊ शकता. तर या पद्धतीने खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. तर हे खोबरं साईडला ठेवून घेऊयात आणि जे खडा मसाला आपण थंड होण्यासाठी ठेवले होते ते देखील थंड झालेले आहेत. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. हा मिसळ मसाला वाटताना पाणी न घालता पल्स मोडवरती जेवढा शक्य होईल तेवढा बारीक वाटून घ्यायचा आणि तो चाळणीने चाळून घ्यायचा. परंतु आज मी एका दिवसासाठी फक्त हा मसाला वापरणार आहे, त्यामुळे यामध्येच मी कांदा खोबऱ्याचं वाटण देखील घालून घेणार आहे, जेणेकरून हे मसाले एकजीव व्हावेत आणि छान बारीक पेस्ट तयार व्हावी. आता यामध्येच मी खोबरं आणि कांदा देखील घालून घेतलेला आहे. सुरुवातीला एक थोडंसं बारीक होईपर्यंत पाणी न घालता हे वाटण करायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून छान मऊसूत अशी पेस्ट तयार करून घ्यायची, जेणेकरून खडे मसाले, खोबरं आणि कांदा एकसारखं एकजीव होईल. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी मऊसूत पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. कोल्हापुरी मिसळ म्हटलं की मटकी ही आलीच. मग या ठिकाणी मी रात्रभर मोड आणून घेतलेली मटकी घेतलेली आहे. जास्त मोड आलेली मटकी देखील मी घेतलेली नाही, अगदी थोडीशी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. साधारणतः 250 ग्रॅम इतकी मटकी ही आहे. आता ही मटकी आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. मटकी शिजवताना यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं, कारण यामुळे कटाला छान चव येते. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद देखील घालून घ्यायची आहे, ज्यामुळे कटाला छान असा रंग देखील येतो. 1 शिट्टी करून घ्यायची फुल गॅसवरती, म्हणजे मटकी ही छान शिजली जाते. आता कुकर होईपर्यंत या ठिकाणी आपण कट तयार करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की लगेचच यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं आहे. ठेचून घेतलेल्या आलं लसणामुळे कटाला छान असा फ्लेवर जो आहे आलं लसणाचा तो येतो. आता थोडंसं आलं लसूण परतवून झालं की मग यामध्ये वाटून ठेवलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि मंद आचेवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं की मग लगेचच यामध्ये काही बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा साठवणीतला कुठलाही मसाला तुमच्याकडे असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरून घेऊ शकता. सगळे मसाले छान परतवून झाले की मग यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. कोल्हापूरमध्ये जेव्हा कुठे तुम्ही मिसळ बनवताना बघाल ना, त्यावेळी तिथे काश्मीरी लाल मिरची ही शेवटी टाकली जाते आणि मग तेल सुटेपर्यंत हे मसाले व्यवस्थित परतवून घेतले जातात.
तर या ठिकाणी छान तेल सुटेपर्यंत मसाले परतलेले आहे. तुम्ही बघू शकता छान असा लालसर रंग जो आहे तो वाटणाला आलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि जी मटकी शिजवून घेतलेली आहे ती व्यवस्थित शिजली की नाही ते बघूयात. तर तुम्ही बघू शकता अगदी छान मटकी जी आहे ती शिजलेली आहे. आता ही मटकी आणि पाणी आपल्याला या तयार मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मटकी शिजवताना त्यामध्ये भरपूर पाणी घातलं ना की मटकीचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि त्यामुळे कटाची चव आणखीन वाढते. शिजवलेली सगळी मटकी मी कटामध्ये न टाकता डेकोरेशनसाठी 2 ते 3 चमचे मटकी मी साईडला काढून ठेवलेली आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे कट पातळ करताना त्यामध्ये थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करायचा आहे. यामुळे मिसळ बेचव होत नाही आणि दुसरं म्हणजे छान अशी लालसर तर्री देखील येते. तर मिसळ मसाल्यामध्ये आपण खसखस ही जास्त घातली होती कारण यामुळे कटाला छान घट्टसरपणा येण्यासाठी मदत होते आणि दुसरं म्हणजे छान चव देखील येते. जसजसा हा कट थंड होईल तसतसा त्याला घट्टसरपणा हा येतो आणि चव देखील वाढते. त्यामुळे आपण खसखस 1.5 चमचा घालून घेतलेली होती. आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली. आता मंद आचेवरती हा कट उकळून घेऊयात. कट उकळेपर्यंत बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेलावरती जिरं, मोहरी, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि हळद याची फोडणी देऊन घेतली. यावरती 4 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं. आता एकतर मॅशरने किंवा चमच्याने फोडून घेत ज्या पद्धतीने आपण वडापावसाठी चटणी किंवा भाजी बनवतो बटाट्याची त्याच पद्धतीची भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता अगदी परफेक्ट बटाट्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटं मी ही व्यवस्थित परतवून घेतली आणि मग यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तयार झालेली बटाट्याची चटणी साईडला ठेवून घेऊयात आणि आपला कट शिजला की नाही ते देखील बघूयात. तर बघा कट देखील छान उकळलेला आहे. सगळ्या घरभर घमघमाट सुटलेला आहे. तर अशी ही छान तर्रीदार झणझणीत कोल्हापुरी मिसळ आपली तयार झालेली आहे. आता ती एका डिशमध्ये सर्व करून घेऊयात. कोल्हापुरी मिसळ सर्व करण्याची देखील एक पद्धत आहे. सगळ्यात अगोदर प्लेटमध्ये चमचाभर तयार करून ठेवलेली बटाट्याची भाजी घातली जाते. त्यावरती उकडून घेतलेली मटकी, मग फरसाण, मिसळचं जे फरसाण आहे ते या ठिकाणी घातलं जातं. तर कोल्हापूरमध्ये पापडी आणि शेवचं फरसाण वापरलं जातं म्हणून मी या ठिकाणी पापडी आणि शेवचं फरसाण वापरलं. पुन्हा एकदा थोडीशी उकडून ठेवलेली मटकी घालायची आणि मग त्यावरती भरपूर सारा तर्रीदार कट. तर अशा पद्धतीने मिसळ ही सर्व केली जाते. यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा आणि मग ताटामध्ये बाजूला काकडी, कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि पाव असं कॉम्बिनेशन हे कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर आज आपण अगदी कोल्हापूर स्टाईल परफेक्ट अशी झणझणीत तर्रीदार मिसळ घरच्या घरी कशी बनवायची ते बघितलेलं आहे. तर आजची ही अशी भन्नाट रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ही आवडेल आणि एकदा बनवलीत ना तर वारंवार करून नक्की खाल. तर आजची ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून तेही या रेसिपीचा आस्वाद घेतील. त्याचप्रमाणे लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.